नमस्कार मित्रांनो, कशात म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. आम्ही महाबळेश्वरला आलो. आता आम्ही चाललो मॅप्रो गार्डनमध्ये. आता पहिला मॅगी खाऊन घेऊ, मग पुढचा काय आहे तो डिसाईड तो बघू आपण. काय सज्ज एवढी शुद्ध मराठी. तो भरून मॅगी सगळी खाली आलेली आहेत. तू गुलाल आपलाच. प्रो गार्डन मध्ये ही गाडी भाऊंची इथं लागली आणि ती एक तिथं लागली आणि ही आपली इथं लागली. आता आणि बाकीची ही गाडी ती पार्किंग आहे तिकडे लावली त्या साईडला. शाळेची ट्रिप आली होतं, जाम पोरं गेली इथून. आता बघू आतमध्ये जाऊन. पार्किंग आहे इथं, बाकीचे जाम पुढे गेल्यात. बाबाई बॉटल बघा दीदी. ए दीदी घ्यायची का टिकीन आपले. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. आई गाडी बघा, खोलतं काही आतमध्ये मसाला भेटेल का. नॉक आहे गाडी. दीदी घ्यायची का गाडी पण. नको नको बस जरी आपली गाडी. एक गाडी घेऊ, ती एक बॉटल घेऊ. आता इथं काय इथं फुकट काय हे फुकटचं खायचं नसतं, पैसे द्या. पोट भरून घ्या. काय फॅक्टरी. ओ 1.5 किलो चॉकलेट. अरे तू चेरीच्या गेमला यायला पाहिजे होता. आता मी फोटो शूट करत होतो. तुम्ही बघू शकता मी किती चॉकलेट. निधी तुला काय घेतं. मी नाही गेले गेम मध्ये ते खाली टाकलं. ते सुद्धा 1.5 किलो. ही बघ, तेलाची बॉटल घेतली बा संध्याकाळी भजी करायला. तेलाची बॉटल घेतली. भाऊ भाऊ तेलाची बॉटल भजी बनवला. आता आपण भाऊ ना विचारू, भाऊ काय घेतला. भाऊ भाऊ काय घेतला. तुम्हाला नाही का काय. मला काय ना, मी घेणार आहे गुलकन. पप्पा हा जेली असते त्याला त्याच्या मागे ना मसाला असतो, तो मसाला लावून खायचा. बाबा चष्मा बघा कसला सूट होतो. नको नको हे बघ ही वाला भारी आहे. यो वाला मस्त. चॉकलेट पान ये भारी आहे. यो फ्रूट एंड तुझ्या आहे भाई, वाटरमेलन. तुझ्यावर आहे. ए करा सांगू, चष्मा भारी वाटतो तुला. अरे तो चिट्टी रोबोट चिट्टी आहे का. सेम तसाच दिसतो तू. ए सगळा फुकटचा खाला ना, सगळा ना. काय मँगो सगळा फुकटचा. माहित नाही. निधी तुम्ही फुकटचा खाला का. भाऊ घेतला काहीतरी घेतला भाऊ. तुमच्या बहिणीसाठी. तुम्हाला काय दीदीसाठी घेतलं. तुम्हाला काय. ओके त्यांना माझ्याकडनं कॉम्बो पॅक आहे. मॅप्रोचं ऑल फ्लेवर आहे. हे यांना माझ्याकडनं गिफ्ट रिटर्न. मी काय घेऊ काय समजत नाही. एवढा सगळा सामान आहे चॉकलेटचा. काय घेऊ काय समजत नाही. ती काय घेऊ मी. घेऊ तर पैसे असतील ना मला. काय फ्री आहे का. फ्री वाला टेस्ट बघू आपण. निधी काय घेतला. वो फ्रीवाला मस्त छान आहे का. दादा काय घेतलं तुम्ही. वलकुंदाचा चॉकलेट. वलकुंद काय घेतला. मोजेटो. ऐक एवढा सगळा घेतले तुम्ही, किती प्राइस होईल टोटल, किती होतील. हा आता काय माहिती. अंदाज तो पे करणार आहे. ए पैसे आहेत का तुझ्या पे करायला. किती आहेत. किती आहेत बोल. 1100-1200.
हे आहेत का पैसे? 1200 रुपये. पप्पा जावल काय? पप्पा जावल. तिथं सगळ्यांना फुकाटच घ्यायचे. गर्दी बघा तिथं. तुम्ही फुकाटचा चॉकलेट खाला का तो? हे थांब परत या मॅडमनी माझा चेहरा लक्षात ठेवलाय. गजब टुबीबाज आदमी. दादा काय घेतला? काय नाही घेतलं आम्हाला थोडासा पान खायची इच्छा झाली. दादा पान बघू कुठे भेटतं? कुठला चॉकलेटचा का कुठला? असतील व्हरायटीज असतील इथं. आम्हाला पान शोधायला लागेल कुठं आहे. अजून शॉपिंग नाही झाली तुमची? भाऊ किती वा फ्रीवाला? दुसरा असं नक्की का भाऊ? आता इथं पानचं काय टेस्ट काय भेटणार नाही तर त्याकडेच घ्यायला लागेल खायचं असेल तर. आता बघू काहीतरी. आता ड्रिंक्समध्ये काहीतरी बघू काय भेटतं. काय टेस्ट मॅप्रो प्रोडक्ट्स आहे इथंच भेटेल टेस्टला. बघू काय. खतरनाक. परत फ्रीचा का? भारी लागतं केसर. कुठला आहे? परत फ्रीचा भाई तुमचा फुकट आहे. हो कसा? म्हणजे वेलकम टू महाबळेश्वर. तुम्हाला पण काल मार्केट होतं. हो मार्केटला होतं का? ओळखला का? ऐकर ऐकर महाबळेश्वर आल्यापासून माझे 2-3च फोटो काढले. आता बघू त्या साईडला गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये पण जायचा विचार आहे माझा. तिथं बघू काय विषय आहेत. दादा आहे, प्रत्येक दादा भाऊ आहेत. आता भाऊ चाललं घरी. ते आपल्याबरोबर नव्हतं आलं. त्या साईडला गार्डन आहे. आता तिथं फोटो काढायला जाईल. महाबळेश्वरला आल्यापासून मी मोजून 2-4च फोटो काढले. जास्त काढलेच नाही. माझ्या इंस्टावर स्टोरी बघा तुम्ही. जास्त फोटो काढले नाही मी. आता असा प्लॅन झाले. उद्या प्रतापगडला जायचं आहे. आज पण वस्ती इथं. उद्या प्रतापगडला. प्रतापगडशी डायरेक्ट घरी जाऊ आपण. महाराजांचं पण दर्शन घेऊ तिथं. बघू आता. मी फर्स्ट टाइमच प्रतापगडला जाणार आहे. याला अजून चॉकलेट. अरे बाबा किती खाता तू? नको चाललो आता फ्रीचा घ्यायला परत. देईल का आता फ्रीचा? बघू आता. तू घे. मी नाही घेत बाबा. कशी टेस्ट? फ्रीची टेस्ट कशी? एकदम फ्रीची. निधी जाम शेड झाली. निधी किती पैसे आहेत? शेड त्यावर पैसा गड्डी भरली डायरेक्ट पैसे. एवढा घेतला निधी? अजून नको? जा मी पैसे भरते. जा तुझं टाकाचं लगेच. याही बघू काय घेतला. काय घेतला? हे रिचा दाखव. आता पनवेलला भेटतं भाडीवाला. पनवेलला भेटते भारीवाला. मग मला आणून देऊ. लगेच. ठीक आहे समज घ्या. काय घेतला? अजून चालू आहे. बाबा हे का मसाला पापड घेतला का काय? खाकरा. तो फोटो काढायला बघू. तिथे जाऊ किंवा खाली जाऊ फोटो काढायला. माझी सगळी बघता काय ब्लॉग बिग करते आहे काहीतरी. जाऊ गार्डनमध्ये बघू फोटोशूट करायला. चांगली लोकेशन भेटली तिथं फोटोशूट करू. चांगले पिक्स काढू. जाम गर्दी इथं. खाली पण आहे. खाली पण बघू फोटोशूटला जागा भेटतं का. चल झालं फोटोशूट करून दमलो जाम. आणि यांचा आता काय तो कुपन भेटला यांचा तोच चालू आहे. काय आहे तो? चॉकलेट काढायची. निधी कुठे? निधी हे निधी काय करते? ओके ही चेरी चॉकलेट चेरी चालले. बघू किती चॉकलेट आणाल? चेरी किती आणशील चॉकलेट? आणि 100. बाबा चॉकलेट्स बघा किती आहेत. सगळं फ्लेवर्स आहे उद्या.
चेअर इथं आले आता चॉकलेटचे करायला बघा. वारी झाली आता निधीची वारी आहे. चेअरनी तेवढा सगळा उचलला. आता आता निधीची वारी आहे. बघू काय काय आता निधी काय काय उचल तो बघू आता. निधीने तो कम्प्लीट मोठावाला उचलला. कसला भरलाय तो हे बघा किती मोठा आहे तो. आता भाऊ चालला चॉकलेटच्या पाऊस मध्ये. कमी आली चॉकलेट फुकट चॉकलेट. चला काहीच आपण इंस्टावर पण आहोत. इंस्टावर पण फॉलो करा. इंस्टावर मिनी ब्लॉग म्हणजे इंस्टावर जे मिनी ब्लॉग टाकेल ते यूट्यूबवर पण येतील ते पण बघा. इंस्टावर फॉलो करा. पिन कमेंट केलेली आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली इंस्टाग्रामची जाऊन फॉलो करा. वा भाऊ अक्षय कुमारची ती हेराफेरीमधली ही हेराफेरी. आता निघू इथनं. निघल्यावर आम्ही जाऊ फार्म हाऊसवरून डायरेक्ट वेण्णा लेकवर. पण त्या लेकवर आपण 4-4:30पर्यंत निघू कारण फोटोशूट पण करायचं आहे तिथे. मग थोडा फोटोशूट करेन. तुम्हाला माहिती आहे काल जे मला इंस्टावर फॉलो करतात त्यांना माहिती आहे इंस्टावर मी फक्त आज 3-4 स्टोरी टाकले जास्त टाकली नाही कारण फोटोशूट मी जास्त केलंच नाही. ब्लॉगिंगचीच माझं आहे दिवसभर कालपासून. आता डायरेक्ट लेकवर जाऊ. पहिला आपण जाऊ फार्मवर आपल्या. नंतर थोडा जेवू दुपारचं जेवण करू. 4-4:30 वाजता लेकवर जाऊ आपण. बाय बाय. अरे मला ठेवता का काय इथंच दान केलं का काय मला. पोचलो फार्माजवळ. जेवून घेऊ थोडा आराम करू आणि मग डायरेक्ट लेकजवळ जाऊ. तिथं थोडा फोटोशूट करू. काय काय बघू तिथं काय काय भेटतं. तिथं घेतला जेवून जरा आराम करतो. डायरेक्ट भेटू आता संध्याकाळी. गुड आफ्टरनून गाईज. आता चाललो आता गाईज. आता एकदम फ्रेश झोपलो मस्त. अर्धा तास झोप लागली. आता चाललो लेकवर. लेकजवळ आता आपण आहो केट्स पॉईंट जवळ. याच्यानंतर जाऊ लेकजवळ. बघू आता इथं किती टाईम लागतं. सगळी आली. ही गाडी त्या साईडला लावलं. एलिफंट बघा. हा हे महाबलेश्वर. लिमिटेड लोकांना माहिती आहे. काय कुठला पॉईंट आहे काय निडल्स पॉईंट. एलिफंट बघा. हा हे महाबलेश्वर. लिमिटेड लोकांना माहिती आहे. काय कुठला पॉईंट आहे काय निडल्स पॉईंट. आता फोटोशूट पण करून झाला. आता चाललो गाडीजवळ. अजून आपल्या त्या लेकजवळ जायचं आहे. कुठला लेक दादा तो विना लेक. त्या लेकजवळ पण जायचं आहे. मी तिघंच आहोत. रोहन दादा चिंटू दादा आणि मी. धीरज दादा गेला पुढे त्याचा फोटो काढला तो गेला. आणि बाकीची मंडळी तिथं उभे आहेत पार्किंगजवळ. हा गाईज आता चाललो लेकजवळ. जास्त टाईम झाला 5:30 वाजले. कसा गाईज आता आलो हॉर्स रायडिंग करायला. हे बघा नाव बघा त्यांचा. आता आलो. व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू बघा. आलो फार्म हाऊसवर. बाकीची गँग आहे तिथं मागं. फोटोशूट चालू आहे त्यांचा. थंडी जाम आहे. जाम थंडी.
रात्र झाली आणि थंडी पण एवढी वाढली ना जाम. आलो गाडीजवळ. मला एवढीच भीती वाटत होती जेव्हा घोडा इथं उभा होता त्याने डायरेक्ट घोडा उडवला ना, मला वाटलं पाडला बोनोडा पाय त्याचा घोड्याचा. असा जाम घाबरलेलो मी. आज घोडा होता. आपलं फार्म हाऊसवर. आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता जेवतो डायरेक्ट आराम. बाय बाय.